वाजता मेकअप केलाय आणि उठले मी एकदम लेट आज. आणि आम्ही चाललो होतो खाली एंट्रीला. नाश्ता वगैरे तर काही केला नाहीये. सो येस, लेट्स स्टार्ट आवर डे. मी रेडी होऊन बसलोय, चालूच नाही झालंय अजून. कधी होणार काय माहिती. तुमचा इव्हेंट वगैरे झालाय, चेंज वगैरे केलंय, मेकअप पण काढलाय. आता आम्ही निघतो जेवण करायला. आम्ही करतो जेवण. अजून येते भरपूर काय काय. हे पुरणपोळी, आमरस, जेवण झालंय मस्तपैकी. फेवरेट टेंडर कोकोनट. कीर्ती खातीये चॉकलेट. खाऊया. जेवण वगैरे झालंय, पॅकिंग पण झालंय. आता आम्ही निघतोय घरी आणि रात्री 9:30 वाजता आमची असणारी रिहर्सल. कपडे जेवायचं असेल जेवले असतं. नाही तुमचं आहे का जॅकेट? रुचिल आणि आशिष प्ले करा. फायनली आम्ही निघालोय गणपती बाप्पा मोरया. फायनली पोहोचलो आम्ही कर्वेनगरला. चार बघा मॅडमचा 4 तास लागले. 4 तास. फिल्टर लावले नाही. हे बघ आला. सोडवलं मला. जायचं आता घरी. कधी आरोड होणार आहे ना आयुष्यात आमच्या इथला काय माहिती खरंच. पोचले घरी, फ्रेश वगैरे होऊ मस्त. आता घरी पोचले, मस्त आंघोळ वगैरे केली मी. आता मी आणि मम्मी खातोय मस्त शेंगा. मम्मीने माझ्या शेंगा भाजल्या आणि मस्त बिर्याणी पण केली आहे. पण ती थोड्या वेळाने आपण खाऊ. आणि मला जायचंय रिहर्सलला 9:30 वाजता. जायचंय 9:30 ते 11:30 माझी आहे रिहर्सल. जितका आराम करता येईल. माझी डबल चीन जराशी गेली आहे ना. सो गाईज मी निघते आता रिहर्सलला. एकदम नाईट ड्रेस मध्ये, कम्फी आउटफिट मध्ये मी चालली आहे रिहर्सलला. कारण 9:30 ते 11:30 आहे रिहर्सल. सो येस. आणि मी रिहर्सलला चालली आणि पप्पा घरात आलेत. पोहोचली रिहर्सलला. जाऊयात वरती. आज आमचं लेट नाईट रिहर्सल्स. खूप दिवसांनंतर आज आम्ही लेट नाईट रिहर्सल्स करतोय. याआधी आम्ही खूप करायचो पण ते बंद झालं होतं, परत चालू झालं. आता सीझन स्टार्टेड, एकदम फील येतोय. रिहर्सल झाली आमची. आता मी निघणार आहे घरी. 12 वाजलेत. जेवण करायचं अजून घरी जाऊन. पोचले मी घरी. अक्षरशः माझ्यात जेवायची पण ताकद नाही. आता मी डायरेक्ट बेडवर झोपून जाणार आहे. कारण की उद्या परत 1 वाजता रिहर्सल आणि इव्हेंट आहे. सो येस, एंडपर्यंत ब्लॉग बघितलात त्यासाठी खूप थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.